नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सूरज कुंडले आपल्या आरोग्य आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे सगळ्यांचं एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा भेटतोय आणि आज आपण एक उत्तम आणि चांगला एक विषय घेऊन येत आहोत की जो नक्कीच तुम्हाला फायदा देईल. मित्रांनो, लाईफस्टाईल किंवा आपली जीवनशैली बिघडल्यामुळं आजचं हे धकाधकीचं जीवन, सारखी सारखी धावपळ, वेळेवर न जेवणं, सारखा स्ट्रेस, ताणतणाव, ह्या सगळ्यांमुळे आपल्याला काही रोग जडतायत. त्यातला नंबर 1 आहे तो मधुमेह आणि 2 नंबरला आहे तो रक्तदाब, ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो. आजकाल कुणालाही विचारला तर बीपीची गोळी चालू आहे का, तर लगेच मान डुलवतात, येस, हो चालू आहे. मग बऱ्याच वर्षाकरिता ही बीपीची गोळी चालू होते आणि नंतर हळूहळू डोस वाढत जातो आणि नंतर मग हृदयाचा त्रास होतो आणि मग काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. वेळेत जर आपण ह्या आजाराला आवर घातली आणि आपली बीपीची गोळी कमी ठेवली तर नक्कीच फायदा होतो आणि ह्या गोष्टी घरच्या घरी तुम्ही करू शकता. आज जे हे सगळा व्हिडिओ जे लोक बघतील त्यांना नक्की यामध्ये फायदा होईल आणि त्यांचा रक्तदाब कमी ठेवायला आणि पूर्ववत किंवा चांगला करायला आजपासून नक्की फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण ही माहिती आहे ती लोकांपर्यंत आपल्याला पोहोचू दे आणि ज्यांना ह्याची खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत जाऊ दे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत तो म्हणजे रक्तदाब. आता सुरुवातीला आपण रक्तदाब म्हणजे काय समजून घेऊया. मित्रांनो, रक्तदाब म्हणजे एक अशी क्रिया आहे जी क्रिया आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी खूप महत्वाची असते. जसं शरीरात जर पित्त नसेल तर आपलं जेवण पचणारच नाही, तसं शरीरात रक्तदाबच नसेल तर आपल्या शरीरातील सर्व पेशींना, सर्व ऑर्गन जे असतात, अवयव, मग त्यामधले काही छोटे छोटे असतील ते किंवा अगदी मेंदू असेल तर सगळ्यांपर्यंत रक्त पुरवण्याचं काम ह्या रक्तदाबामार्फत होत असतं आणि ह्याचा सर्वेसर्वा किंवा कर्ता आहे तो म्हणजे हृदय. आपलं हे हृदय संपूर्ण म्हणजे आजीवन, ज्यावेळेस बाळ जन्माला येतं तेव्हापासून अगदी मृत्यूपर्यंत हे सतत धडधडत असतं आणि शरीराला रक्त पुरवण्याचं काम करत असतं. एक उदाहरण म्हणून सांगतो. एखादा चेंडू तुम्ही बघितला असेल तर तो चेंडू जो हातात घेतला आणि तो जोरात भिंतीवर आपटला तर काय होतं, जो आपटणारा, जोरात जाणारा जो गती असते त्याला आपण वरचा बीपी म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस तो भिंतीला चेंडू धडकतो आणि पुन्हा रिटर्न येतो त्याला आपण खालचा बीपी किंवा त्याला डायस्टोलिक बीपी असं म्हणतात. तर अशा पद्धतीने ही बीपीची संकल्पना असते. हृदय जोरात प्रेशर देते, रक्त पुढे सरकतं आणि परत हळूहळू रिटर्न येतं आणि हे पुढे जाणं, रिटर्न येणं ही प्रतिक्रिया दिवसभरात भरपूर वेळा चालू असते. मिनिटाला 72 वेळा सरासरी आपलं हृदय धडधडत असतं. तर अशी ही हृदयाची क्रिया जर बिघडली तर त्याला आपण रक्तदाब झाला असं म्हणतो. साधारणतः जर रेग्युलर बीपी बघितला तर 120/80 mm of Hg असा आपण रक्तदाब मोजला जातो. त्यामधला वरचा जो असतो तो 120-130 असा चालू शकतो, पण खालचा मात्र 90च्या वर जर गेला तर मात्र तुम्हाला बीपी आहे असं म्हटलं जातं. मग तुम्हाला जे काही डॉक्टर असतात ते गोळी देतात आणि मग कामकाज सुरू होतं. आता ह्या बीपी होण्याचं कारण काय काय असतील किंवा बीपी कशा प्रकारचा असतो. बीपी खूप प्रकारचा. मग त्यामध्ये रक्तवाहिन्या आपल्या जाड झाल्या, उदाहरणार्थ प्रेशरनं कुठेतरी पाणी असं पळतंय तर जेवढे अडथळे येतील तेवढं प्रेशर वाढतं. मग रक्तामध्ये गुठळ्या असतील रक्ताच्या, अशुद्ध रक्त असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, इव्हन ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या जरी कडक झाल्या, उदाहरणार्थ एखाद्या पातळ पाईप मधनं पाणी ज्यावेळेला जातं त्यावेळेस ते हळूहळू जातं, पण कडक पाईप मधनं जातं त्यावेळेस ते काय जातं, फोर्सने जातं. शिवाय पाईपला आपण असा कधी अडथळा केला तर त्याचा फोर्स वाढतो. तर हा फोर्स वाढणं जो प्रकार आहे तो खालचा बीपी असतो. त्याचबरोबर हृदयाची धडधड वाढली, स्ट्रेस वाढला, ताण वाढला, काही इतर गोष्टी असतात तर ह्या गोष्टींमुळे छातीची धडधड वाढते आणि ही हृदयाची धडधड वाढली तरी बीपी वाढतो, तो वरचा बीपी वाढतो. तर अशा पद्धतीनं हा बीपी वाढत असतो आणि काही वेळेला आता कधी वरचा बीपी वाढतो तर खालचाही वाढतो आणि खालचाही वाढतो म्हटल्यावर वरचाही वाढतो, अशी ही प्रक्रिया चालू राहते. बऱ्याच वेळेला हृदय कमकुवत झाल्यामुळं हृदयाचे त्रास होतात, पण बीपी वाढल्यामुळं सुद्धा हृदयाचे त्रास होतात.
म्हणजे जर जास्त काळ तुम्ही जर हृदयाची काळजी नाही केली आणि बीपी कंट्रोल नाही केला, बऱ्याच कालावधीसाठी जर हाय बीपी राहिला तर मात्र तुम्हाला हृदयाला सुद्धा फटका बसू शकतो. तर त्यामुळं वेळेतच या गोष्टी बघणं किंवा त्याची काळजी घेणं महत्वाचं असतं. आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पहिल्यांदा रुटीनली बीपी चेक करणं. बऱ्याच वेळेला 2 ते 3 महिन्यात किमान तुम्ही तो बीपी चेक करायला पाहिजे. कारण काय होतं, रुटीन लाईफ मध्ये आपण काहीच करत नाही आणि अचानक सगळ्या गोष्टी समोर येतात. कुठेतरी बीपी फटकन वाढलेला असतो, अगदी तुम्हाला मग 24 तास ऍडमिट करा, ह्या गोळ्या चालू करा, महिनाभर बीपी कमी होत नाही आणि कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. ज्यावेळेस हाय बीपी असतो त्यावेळेला डोळ्यांना, किडनीला, हृदयाला, नाईलाज असतो आपल्या शरीराला खूप त्रास होत असतो. हाय बीपी राहिला, जर अचानक बीपी वाढला तर मेंदूमध्ये आपला रक्तस्राव होऊन पॅरालिसिस किंवा पक्षाघात असे काही आजार होऊ शकतात आणि दीर्घकाळ आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळेतच काळजी घेणं महत्वाचं असतं. आता बीपीची कारणं बघितली किंवा बीपी बघितला, आता कशामुळे बीपी होऊ शकतो, तर आपली लाईफस्टाईल, आपली जीवनशैली. आता धमनीकाठिण्य हे अनुवंशिक पण असू शकतं, त्यामुळे ते थोडंसं अनुवंशिकता असते. त्याचबरोबर चुकीचा आहार, दीर्घकाळ म्हणजे खूप दिवसासाठी तेलकट, तुपकट, खूप प्रकारचं जड अन्न, दही भात, दूध भात, शिकरण, आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार, अशा गोष्टी जर तुम्ही खात राहिला असाल तर त्याचा परिणाम पण कुठेतरी शरीरावर होतो. दुसरी गोष्ट वजन वाढणं. बऱ्याच वेळेला काही कळत नाही आणि आपण खात राहतो. तुम्ही अगदी माझं वजन कमी करण्याचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लक्षात येईल, साधं 1 चमचा, आपण काय म्हणतो 1 चमचा बस, पण 1 चमचा सुद्धा तुम्हाला महागात पडत असतो. 1 कप चहा पिला 100 ते 120 कॅलरीज मिळतात. 1 पोहे किंवा 1 प्लेट नाश्ता केला तरी तुम्हाला 150-200 कॅलरीज मिळत असतात. साधी खीर पिली 250-300 कॅलरीज मिळत असतात. आणि नकळत असं आपण जेवण जास्त घेत राहतो. मग पोटावर, कमरेवर अगदी चरबी वाढत राहते आणि मग चरबी वाढली की मात्र बीपीचा त्रास वाढत जातो. चरबी वाढली की कोलेस्ट्रॉल वाढतं, रक्तातील अडथळा वाढतो, शरीराचं आकारमान वाढतं आणि मग हृदयाला जास्त काम करावं लागतं. मग हे जास्त काम झालं की पुन्हा बीपी वाढतो. दुसरं आहे कामाचा ताणतणाव, स्ट्रेस. तुम्हाला नक्की म्हणजे आता माहिती आहे, मी मन कुठे विचारलं तर लगेच तुम्ही हृदयाकडे बोट करा. कारण काय, मन हे आपल्याला कळत नाही कुठं आहे, पण आपला विचार किंवा मेंदू हा हृदयाशी कनेक्ट असतो. तुम्हाला अचानक थोडीतरी भीती दाखवली, काही प्रसंग आला की छाती धडधडायला होते. त्यामुळं आपले विचार हे हृदयाशी जोडलेले असतात. मग ज्याच्या वेळेस तुम्हाला ताण येतो, स्ट्रेस येतो, थोडस भिहायला होतं किंवा काही घाबरलेपणा येतो, त्यावेळेला मात्र हृदयाची धडधड वाढते. मग अशी धडधड काही वेळेला कायमस्वरूपी वाढायला लागते. तुमच्या शरीरात काही वेळेला दडपण बसतं आणि मग हा स्ट्रेसचा बीपी तुम्हाला होऊ शकतो. त्यामध्ये मग हृदयाची धडधड होणं, दम लागणं, छातीत काही अस्वस्थपणा वाटणं, तर अशा गोष्टी होऊ शकतात. शिवाय काही अवेळी झोपणं, जागरण करणं, ह्याच्यामुळे पण तुम्हाला बीपीचा खूप त्रास होऊ शकतो. तर अशी ही बीपीची कारणं आहेत जी छोटी मोठी म्हणता येतील, पण लाईफस्टाईल बिघडल्यामुळे ही कारणं खरी तर त्याच्यामुळे आपल्याला बीपी वाढत असतो. मग अशा बीपीवरती आपण कंट्रोल कसा करायचा. आता मी तुम्हाला आज संपूर्ण डाएट सांगणार आहे की कशा पद्धतीने बीपी असणाऱ्या लोकांनी काय खायचं आणि काय नाही खायचं. तर आपण सुरू करूया. आता बीपी कंट्रोल करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, तर नंबर 1 कारण आहे ते स्ट्रेस कमी केला पाहिजे. आपलं ताणतणाव, आपली जीवनशैली, रोजचं जागरण ह्यामधून थोडा का असेना तुम्हाला बदल घडावाच लागेल. कसं असतं, पैसा हा मिळवायचा आहे, पण त्याबरोबर शरीर नसेल तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही चांगला खूप पैसा कमवताय, खूप प्रगती करताय आणि वयाच्या 50शीलाच तुम्हाला हार्ट अटॅक आला तर तुमच्या राहिलेल्या पैशाचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळं आजपासून थोडंसं का असेना माझं शरीर मला जपलं पाहिजे हे ध्यानात ठेवा. त्यामुळं ओव्हरऑल ताणतणाव कमी करणं, त्यासाठी रोज प्राणायाम करणं, ध्यान करणं, तुम्ही दीर्घ श्वसन त्यासाठी करू शकता. छाती भरून श्वास घेणं, हळूवार सोडणं, त्याचबरोबर काही छंद असतील, गाणी ऐकणं, त्याचबरोबर काही वाचन असेल, इतर गोष्टी तर मन व्हा. अगदी मूवीज जरी बघायला मिळाल्या, काही कॉमेडी मूवीज असतील तरी तुम्ही बघत चला. कोणाला काही अजून काही आवडत असेल तर ते करा, पण आपल्या शरीराला, मनाला वेळ द्या. हा जर ताण हळूहळू वाढत गेला तर जसं आपण एखादा घडा भरलो किंवा दूध ओतू जातं असं म्हणतात, तर तसं हे एकदा आपलं मनाचं दडपण ओतू गेलं की मात्र बीपी तुमचा कमी येत नाही. तर हा स्ट्रेस लेवल आहे तो मात्र तुम्हाला खूप मॅनेज करावा लागेल. दुसरं आहे ते म्हणजे
वजन कमी करणं. ज्या वेळेला पोटावर कमरेवर खूप चरबी वाढलेली असते त्यावेळेस मात्र तुम्हाला बीपी हा त्रास खूप होतो. मग वजन कसं कमी करायचं तो माझा व्हिडिओ तुम्ही बघालच, तरी पण थोडस मी सांगतो. त्यामध्ये 2 घास कमी खाणं, वेळेवर जेवणं, जेवताना खूप जड पदार्थ आणि अति गोड पदार्थ आपल्याला कमी करायचे. पालेभाज्या भरपूर खा, सॅलड भरपूर खा, ताक वगैरे असे पदार्थ आहारामध्ये ठेवा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण दूध भात, दही भात, शिकरण, आंबट, खारट, जास्तीत जास्त मिठाचं प्रमाण हे तुम्हाला कमी ठेवायला लागेल. बरोबर आहारामध्ये खारट पदार्थ, मग त्यामध्ये मासे असतील तळलेले, फ्राय केलेले, काही वेळा चायनीज खाणं होतं, सोया सॉस सारखी गोष्टी जास्त असतात ज्यामध्ये आपल्याला कळत नाही आणि मीठ जास्त प्रमाणात जात असतं. लोणची खाण्याची बऱ्याच लोकांना सवय असतात, तर त्या गोष्टी तुम्ही टाळा. त्याचबरोबर बाहेरचं खाणं, पनीर वगैरे काही गोष्टी एक लक्षात ठेवा, तुम्हाला तेवढ्या जेवढं तुम्ही खाताय ते पचवता आलं पाहिजे. तुमचं पोट जर सगळं पचवत असेल तर तुम्हाला काही त्रास होत नाही, पण ते जर पचवत नसेल आणि ते जर वाढत असेल तर मात्र तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे आहारावरती खूप नियंत्रण असणं आवर्जून गरजेचं असतं. भाकरी खाणं, त्याचबरोबर नाचणीची भाकरी, काही अशा गोष्टी, चपातीपेक्षा ह्या गोष्टी बऱ्या पडतात. त्याचबरोबर पचायला हिरवे मूग चांगले असतात, त्याचा आहारात समावेश करा. त्याचबरोबर पोट साफ राहणं महत्वाचं असतं, त्यामुळे काळ्या मनुका किंवा सुकी अंजीर आहारात ठेवणं. त्याचबरोबर जेवढं होईल तेवढं बेकरी पदार्थ, ज्याला आपण ब्रेड, बटर, बिस्किट असे पदार्थ आहारातून वर्जित करा. नाश्ता रोज करा, म्हणजे आहाराचे जे काही शेड्यूल आहे ते व्यवस्थित ठेवा. रात्रीचं जागरण कमी करा. ह्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील. ओव्हरऑल आहार चांगला ठेवा, नक्की फायदा होईल. नंबर 1 झालं स्ट्रेस कारण, नंबर 2 झालं ते आपलं वजन कमी करण्याचं, आणि नंबर 3 आहे बारीक असता तरी बीपी असतो. मग अशा गोष्टी का होत असतात तर त्या मात्र अनुवंशिकता असू शकते, काही वेळेला इतर कारण असतात, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं पण दिसत नसतं, काही वेळेला किडनीचे काही आजार असतात ज्यामध्ये पायावरती सूज राहते आणि बीपी राहत असतो. तर त्या गोष्टींना तुम्ही व्यवस्थित कंट्रोल केलं पाहिजे. मग त्यासाठी पुन्हा योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आता बीपी ज्यांना वाढतो, सारखं छातीत धडधडतं, बीपी शूट होतो, अशाने काय करायचं तर घरगुती उपाय आपण बघूया. नंबर 1 आहे तो म्हणजे दालचिनी. तुम्ही थोडासा, ज्यांना तोंड येत नाही, अशाने उष्णतेचा त्रास नाही, अशाने दालचिनी आधीमध्ये चगळायला हरकत नाही. त्याच्यामुळे पण तुम्हाला बीपी कमी व्हायला मदत होते. एक छोटा तुकडा जिभेखाली ठेवायचा आणि सॉर्बिट्रेट गोळी कशी असते तसाच त्याचा फायदा होतो. तर तो रस हळूहळू हळू पोटामध्ये जाऊन द्यायचा, बीपी लो राहतो. नंतर दुसरा 2 नंबरचा आहे तो म्हणजे एक घरगुती उपाय आहे जो ज्यांना वजन वाढलेलं आहे, कफाचे त्रास आहेत, अशाने हे घेऊ शकता. उष्णता असेल तर मात्र घेऊ नका. आल्याचा रस, लिंबूचा रस, सैंधव मीठ, तुळशीचा रस, 4 गोष्टी तुम्हाला एकत्र करायच्या आणि ह्याचं मिश्रण तुम्ही दिवसातनं जास्त नाही 1 चमचा, फार फार तर 1 चमचा एकत्र करून जरा जेवणानंतर किंवा जेवणा अगोदर तुम्ही आहारात घ्या दिवसातून एकदा. एक 8-15 दिवसात तुम्हाला बीपी तुमचा कमी झालेला किंवा रिड्यूस झालेला नक्की दिसेल. त्याचबरोबर दुसरा उपाय आहे तो म्हणजे लसणाच्या पाकळ्या आहारात तुम्ही ठेवू शकता. ज्यांना रक्त जाड आहे आणि रक्तामध्ये गुठळ्या होत्या, तर ज्यांना लसूण चालतोय, पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना लसूण चालतोय अशानेच लसूण खा. आणि त्यासाठी एक माझा लसणाचा व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता की लसूण कुणाला चालू शकतो आणि कुणाला नाही. तर लसूणच्या पाकळ्या आहारात ठेवू शकता, त्याच्याने पण तुम्हाला बीपी कंट्रोल राहायला चांगला फायदा होतो. आल्याचा वापर पण आहारात ठेवला तरी बीपी कमी व्हायला किंवा पचन व्हायला चांगला मदत होतो आणि त्याच्यामुळे पण बीपी कंट्रोल राहतो. त्याचबरोबर ज्यांना स्ट्रेस लेवल खूप वाढते अशाने ब्राह्मी आवळा तेल, कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं न घेता आयुर्वेदिक दुकानातनं ब्राह्मी आवळा तेल आणायचं आणि त्याचा कापूस हा थोडासा भिजवायचा आणि डोक्यामध्ये तो बरोबर एकतर बांधून ठेवायचा आणि त्याला अशी पट्टी बांधून ठेवायचा. असं एक 15 दिवस किंवा 21 दिवस तुम्ही जर केला तर तुमची स्ट्रेस लेवल थोडीशी कमी व्हायला मदत होते. तर अशा गोष्टी तुम्ही करत चला. त्याचबरोबर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना खूप पित्ताचा त्रास असतो, कारण ते रागीट असतात, तापट असतात, शीघ्रकोपी ज्याला आपण म्हणतो, पटकन शिरपायाची, तळपायाच्या काय मस्तकाला जाते वगैरे अशा काही गोष्टी असतात. तर त्या गोष्टी मात्र थोड्याशा कंट्रोल करायला पाहिजे. त्यासाठी थोडंसं तुम्ही शांत राहणं, प्राणायाम, थोडंसं मॉर्निंग वॉक करणं, चालणं फिरणं, फ्रेश राहणं ज्याला आपण म्हणतो,
तो तुम्ही केला पाहिजे. उंबऱ्याच्या आत आला की सगळं विसरून जायचं आणि आपल्या घरी किंवा लहान मुलांमध्ये अशा ठिकाणी वेळ द्या की ज्यामुळे तुमचं मन शांत राहील. आता हे झाले उपाय. आता डाएट कसा करायचा किंवा काही वेगळ्या उपाय योजना. तर आहाराचं पथ्य करत असताना सुरुवातीला मी सांगेन तुम्हाला की वटाणा, दोडका, कारलं किंवा कडू पालेभाज्या ज्याला आपण म्हणू, मेथी, फळभाज्या, पालेभाज्या, त्यामध्ये मुळा, गाजर अशा गोष्टी आहारात ठेवणं, त्या काकडी, कांद्याची पात अशा गोष्टी आहारात ठेवू शकता ज्याने तुम्हाला नक्की फायदा होतो. शिवाय फळं खाऊ शकता, त्यामध्ये व्हिटॅमिन सी युक्त फळं, मग संत्री, अननस, जे काही व्हिटॅमिन सी युक्त आहार आहे तो तुम्ही ह्यामध्ये घेऊ शकता. त्याने पण तुम्हाला चांगला फायदा होतो. आणि जे कोलेजन किंवा ओव्हरऑल धमन्या ज्या असतात त्याच्यामध्ये कुठे गुठळ्या होत असतील किंवा काही जखमा असतात त्या सगळ्या क्लिअर होतात, रक्तदाब चांगला होतो आणि सुरळीत होतो थोडक्यात. त्याचाही तुम्हाला इथं चांगला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यामध्ये रफेज जास्त आहे किंवा ज्याला फायबर्स जास्त आहेत अशी फळं पण तुम्ही इथं वापर करू शकता. त्याचा पण तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आहारामध्ये तेल वापरत असताना पाम तेल किंवा खूप रिफाइंड ऑइल सुद्धा वापरू नका. थोडंसं कच्च्या घाणीचं किंवा जे आपण मिल्कचं ऑइल म्हणतो तर तसं वापरा, जे प्रेस करून काढलेलं असतं. त्याचा सुद्धा चांगला फायदा होतो आणि ते कमी लागतं. रिफाइंड ऑइलमुळे काय होतं, नुसतं सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरात जात असतात तर ते कमी होते. हाय फायबर्स किंवा हाय कोलेस्ट्रॉल युक्त आहार घ्या. आता आहार काय खायचं बघितलं, पण काय नाही खायचं ते आपण बघूया. मित्रांनो, आहारामध्ये मात्र तुम्हाला तेलकट, तुपकट, जास्त प्रमाणात मांसाहार, तळलेलं, खारवलेलं, लोणचं, पापड, त्याचबरोबर श्रीखंड किंवा असे जे जड पदार्थ असतात किंवा विरुद्ध अन्न, दही भात, दूध भात, शिकरण, फ्रूट जे काही मिक्स शेक वगैरे असतात, मिल्क शेक वगैरे, लस्सी वगैरे असे पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत. त्यामुळे थोडंसं शरीरामध्ये वजन वाढणं किंवा फॅट वाढणं ह्याचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे त्याचं मात्र तुम्ही आहारात थोडंसं प्रमाण वर्ज्य करा. शिवाय उकडलेलं, वाफवलेलं किंवा थोडंसं तेलाची फोडणी नसलेलं असे पदार्थ आहारात थोडे दिवस जास्त प्रमाणात खा. शरीराला रिकव्हरी होऊ दे किंवा जे काही घडा भरलाय आपला तो कमी व्हायला वेळ द्या. मग नंतर मात्र तुम्ही हळू प्रमाणात थोड्या प्रमाणात खाऊ शकता. ज्यांना मांसाहार करायचा आहे त्यांनी थोडेसे सूप्स घेणं किंवा थोडंसं पातळ किंवा अळणी घेणं याचा प्रयत्न करा. तेलाचा तवंग आहे, खूप अशा गोष्टी मात्र तुम्हाला अवॉइड कराव्या लागतील. जास्तीत जास्त बेकरी पदार्थ किंवा फरसाणं किंवा जे काही चिवडा वगैरे असे पदार्थ कोरडे असतात ते पदार्थ तर तुम्ही अतिशय म्हणजे अवॉइडच केले पाहिजे, कारण त्याचा मात्र तुम्हाला दीर्घकाळ त्रास होत असतो. तर अशा पद्धतीनं आहाराचं तुम्ही नियोजन करायला पाहिजे. शक्यतो मासे किंवा फ्राय केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या तर तुम्ही टाळलेल्या बऱ्या. चायनीज किंवा इतर जे काही चिकन 65 किंवा अशा ज्या काही वेगळे तेलाचे पदार्थ आहेत ते जास्त प्रमाणात खात असेल तर ते कमी करा. बाहेरचं जेवण ज्यामध्ये खूप प्रमाणात तेल मसाला असतो ते तुम्ही कमी केलं पाहिजे. थोडीशी सात्विकता आहारात आली पाहिजे की जेणेकरून गरजेपुरतं लागणारं आणि चांगलं जेवण आपण खायला पाहिजे. जसं आपण एखाद्या गाडीला पेट्रोल टाकत असताना गरजेपुरतं टाकतो किंवा योग्य प्रमाणात टाकतो, उगाच टाकी फुल करून सारखं फिरत नाही. कारण का, आपल्याला ते माहित असतं की आपल्याला बाबा आता एवढंच किलोमीटर जायचं तर त्या दृष्टीनं आपण पेट्रोल ठेवत असतो. आहाराबाबतीत पण तसंच आहे. आजच्या दिवसाचं बघा, रात्रीचं सोडून द्या, सकाळी मी जेवतोय ना तर तेवढ्या पुरतं हळूहळू 2 घास कमी आणि थोडीशी एखादी का असेना रोज पालेभाजी आहारात असावी, फळं आहारात जावी, ज्यामध्ये जास्त फायबर आहे अशा गोष्टी आहारात तुम्ही नक्की ठेवायला पाहिजे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. खोबऱ्या व्यतिरिक्त सगळे मसाले तुम्ही आहारात ठेवू शकता. मिठाचं प्रमाण आहारात कमी करा. ज्यांना जास्त सोडियम वाढतं आणि लो बीपी खालचा बीपी आणि वरचा बीपी दोन्ही वाढतात त्यांना मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. तेल तर कमी करायचं, मीठ पण कमी करा. त्याच्यावेळी सैंधव मीठ, आयुर्वेदिक मीठ वापरलं तर चालतं, त्याचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. त्याचबरोबर चिकन वगैरे मांसाहार जरी खात असाल तरी वाफवून खा, जेणेकरून त्याचा तेलाचा तुमच्या शरीरात प्रमाण वाढणार नाही. प्रोटीन मिळू दे, काय अडचण नाही. जेवढं खात आहे तेवढा व्यायाम पाहिजे. रोज एक्सरसाइज करत चला. थोडंसं का असेना दीर्घ श्वसन, प्राणायाम, कपालभाती, थोडं का असेना मॉर्निंग वॉक. पळायचं नाही पण कपाळावर घाम येईल असं जलद चालायचं, ज्याला आपण जॉगिंग म्हणतो. तर अशी गोष्ट तुम्ही करत चला.
ज्यांना पोटावर चरबी आहे, कमरेवर चरबी आहे, असे लोकांनी पाठीवर झोपून हवेत पायांची सायकलिंग करा आणि तिळाचं तेल अंगाला लावत जा. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जेणेकरून तुम्हाला फायदा होतो. चपळाई आणा, सूक्ष्म हालचाली किंवा सूर्यनमस्कार अशा गोष्टी केल्या तर चांगलाच फायदा होईल. तर त्याचा प्रयत्न कसा करताय बघा. आणि उद्यापासून हे जर तुम्ही पाळलं तर 1 महिना, सुरुवातीला 1 तारखेला बीपी बघा आणि महिन्याच्या 30 तारखेला बीपी बघा, तुम्हाला 5 ते 10% नक्की बीपी कमी झालेला दिसेल. आणि पुढील 3-4 महिने जर तुम्ही हा सगळा व्यवस्थित केला तर कदाचित तुमची बीपीची गोळी सुद्धा कमी होईल किंवा निघून सुद्धा जाईल. हे जर तुम्ही पथ्य पाळत राहिला तर नक्की तुम्हाला फायदा होईल. तुमचं शरीर, तुमचं जे काही आयुष्य आहे ते नक्की वाढेल. माझा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चॅनलला प्रगती अशीच मिळवून देत चला. आणि तुमचा सपोर्ट मला नेहमी राहू दे. धन्यवाद.